मित्रांनो, कोथिंबीर शेतीचा जर विचार केला तर सर्वसाधारण मार्च एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर कोथिंबीरीची लागवड ही होत असते। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, कोथिंबीर पिकामध्ये तण नियंत्रणासाठी कोणकोणत्या औषधाचा वापर करावा, म्हणजे कोणकोणत्या तणनाशकाचा आपण वापर करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जर मित्रांनो, कोथिंबीर पिकामध्ये जर वेळेवरच तणनाशकाचा जर वापर केला नाही तर मोठ्या प्रमाणावर गवत हे उगत असतं। परिणामी उन्हाच्या टेम्परेचरमुळे ते गवत निंदणे किंवा गवत काढणे देखील शक्य होत नाही मजुराने। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, कोथिंबीर पिकामध्ये तणनाशकाचा जर विचार केला तर कोथिंबीर उगवल्यानंतर असं कोणत्याच प्रकारचं तणनाशक उपलब्ध नाही। कारण की मित्रांनो, जर उगवल्यानंतर जर तणनाशकाचा स्प्रे घेतला तर पूर्णपणे कोथिंबीर ही जाऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, कोथिंबीर पिकामध्ये तणनाशकाचा वापर करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीरीची पेरणी करतात, पेरणी केल्यानंतर लगेचच आपण पाणी भरल्यानंतर 48 तासाच्या आत आपल्याला तणनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे। त्यामध्ये मित्रांनो, तुम्ही दोस्त सुपर नावाचं जे तणनाशक आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, स्टाम्प एक्स्ट्रा म्हणून हे जे तणनाशक आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात। याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये पेंडिमेथालिन नावाचा घटक आपल्याला बघायला मिळतो। तो 38.7% CS फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेलं हे घटक आहे। हा देखील चांगल्या प्रकारे काम हा करत असतो। यामध्ये मित्रांनो, जे तुमचं बीज आहे, बीज पूर्णपणे लॉक करण्याचं काम हे तणनाशक करत असतं। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही 48 तासाचा आतच याचा तुम्हाला प्रयोग करायचा आहे। याचा वापर करत असताना मित्रांनो, तुम्ही कोरड्या जमिनीवर जरी केला आणि भरलेल्या जमिनीत जरी केला तरी दोघं प्रकारे चालत असतो। परंतु मित्रांनो, याचा वापर करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रति एकरासाठी 700 ml प्रति 200 लिटर पाण्यातून तुम्हाला एकत्र करून व्यवस्थितपणे जमिनीवर जमीन न टाळता तुम्हाला याचा दोघांपैकी कुठल्याही एका तणनाशकाचा स्प्रे करायचा आहे। जर मित्रांनो, तुम्हाला पाटपंपाचा जर वापर करायचा असेल, पाटपंपाने जर तुम्हाला स्प्रे करायचा असेल तर 70 ml प्रति पाटपंपसाठी 15 लिटरच्या पाटपंपसाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। चांगल्या प्रकारे बेनिफिट्स तुम्हाला याच्यामधून बघायला मिळणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, कोथिंबीर पिकामध्ये या तणनाशकांऐवजी तुम्ही जे कांदा पिकामध्ये जे गोल तणनाशक वापरता, जे डव कंपनीचं जे गोल आहे त्याच्यामध्ये मित्रांनो ऑक्सीफ्लोरोफेन 23.5% EC नावाने उपलब्ध असलेला जो कंटेन आहे याचा जरी वापर केला तरी देखील चालत असतं। याचा देखील वापर करत असताना मित्रांनो, तुम्ही कोरड्या जमिनीवर करू शकता। त्याचबरोबर कोथिंबीर पेरणी झाल्यानंतर पाणी दिल्यावर 48 तासाच्या आत तुम्ही याचा देखील वापर करू शकतात, डव कंपनीच्या गोलचा। जर मित्रांनो, डव कंपनीच्या गोलचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर प्रति लिटर पाण्यातून 1 ml औषध तुम्हाला वापर करायचा आहे। म्हणजेच मित्रांनो, प्रति 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही 200 ml गोलचा वापर करून प्रति एकरासाठी तुम्ही स्प्रे घेऊ शकता। जर मित्रांनो, डव कंपनीचं गोल वापरायचं आहे, पाटपंपाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रति 15 लिटर पाण्यासाठी 15 ml तुम्हाला डव कंपनीचं जे गोल आहे याचं प्रमाण घेऊन तुम्हाला व्यवस्थितपणे जमीन न टाळता स्प्रे करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, कोथिंबीरीचा जर एक साधारणतः विचार केला तर कोथिंबीर या पिकामध्ये कुठलंही तणनाशक हे चालत नाही। परंतु मित्रांनो, हे उगवण्याआधी मारतो आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटतात। परंतु मित्रांनो, आत्तापर्यंत कोथिंबीर उगवल्यानंतर वापरायचं तणनाशक अजून तयार झालेलं नाही, तशा कुठल्याही प्रकारचं तणनाशक नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही फक्त आणि फक्त या तणनाशकांचा वापर उगवण्याआधी तुम्ही करू शकतात। जर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।